आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। आजपासून 21 डिसेंबर पर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालणार आहे। 5 दिवसीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे, तर विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे अधिवेशनाचा पहिला दिवस प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे। आजपासून ते 21 तारखेपर्यंत हे हिवाळी अधिवेशन असेल। तसं पाहिलं गेलं तर विशेष अधिवेशन झालेलं होतं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, आणि त्यानंतर होणारं हे जे पहिलं अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन, याच्यामध्ये आता वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केलेली आहे। जरी विरोधकांची संख्या कमी असली तरी देखील आता कोणकोणत्या पद्धतीने कोणती स्ट्रॅटेजी ते वापरतात, सरकारला घेरण्याची कोणत्या मुद्द्यांवरून घेरतात तेही बघावं लागेल। सध्या राज्यामध्ये हमी भावाचा प्रश्न आहे। कापूस असेल, सोयाबीन असेल आणि इतरही जे शेतमाल आहेत त्यांना भाव मिळत नाहीये, आणि इतरही वेगवेगळे मुद्दे सध्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधक आता कशा पद्धतीने सरकारला घेरतात, आपले प्रश्न मांडतात, याकडे लक्ष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे थेट नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नागपूरमध्ये हे अधिवेशन होतंय। ज्ञानेश्वर, काय सांगाल? अधिवेशनाचा आज पहिला दिवस, अगदी काही वेळातच इथं नेते कार्यकर्ते यायला सुरुवात होईल। तसं आपण बघितलं गेलं तर थंडी प्रचंड आहे नागपूरमध्ये, आणि थोड्याच वेळानंतर ज्या वेगवान घडामोडी आहेत किंवा अधिवेशनाच्या दृष्टीनं नेत्यांच्या जी रेलचेल आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते। कसं चित्र आहे, कोणकोणते मुद्दे या अधिवेशनामध्ये आणि आजच्या दिवशी गाजू शकतात? अगदीच परा, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। थंडी देखील आहे, मात्र राजकीय वातावरण जे आहे ते नागपूरचं तापलं गेलं आहे। आज पहिल्याच दिवशी जे आहे ते 2 मोर्चे नागपूरमध्ये निघणार आहे। एकूण 21 मोर्चे या अधिवेशन काळामध्ये निघतील अशी परवानगी घेण्यात आलेली आहे। अजूनही या मोर्चांमध्ये जे आहे ते वाढ होण्याची शक्यता आहे। सोबतच आज पहिला अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे अधिवेशन काळामध्ये जे आहे ते सरकारकडून आता जवळपास 20 विधेयकं जे आहे ते मांडली जाणार आहेत। त्यापैकी 14 अध्यादेश जे आहे ते सभागृहाच्या पटलावरती मांडून त्याचे विधेयकामध्ये रूपांतर केले जाईल, तर एकूण 6 विधेयकं नवीन जे आहे ते मांडले जाणार आहे। असे एकूण 20 विधेयकं जे आहे ते मांडले जाणार आहे। एकूणच आपण पाहायला गेलं तर विरोधकांनी कालच जे आहे ते सरकारच्या चहा पानांवर जे आहे ते त्यांनी बहिष्कार टाकला, आणि आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे विरोधकाकडून जे आहे ते सरकारला घेरण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाणार आहे। राज्यातील अनेक मुद्दे असतील, आपण बघितलं की बीडची घटना असेल, असे राज्यातील जे कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवरून देखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न आज विरोधकाकडून केला जातो, आणि त्याच पद्धतीने चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सरकारकडून देखील करण्यात आली आहे। रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देण्याची तयारी आमची आहे, आणि राज्यातील जनतेला ऊर्जा मिळेल अशा पद्धतीचे निर्णय, अशा पद्धतीचं कामकाज जो आहे तो या अधिवेशनामध्ये असणार, असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। त्याचमुळे आज पहिला दिवस असल्यामुळे आपण पाहू शकतो की अनेक काल नवीन मंत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तर ते नवीन चेहरे देखील आज विधान भवनामध्ये जे आहे ते मंत्री म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी दिसणार आहे। आणि अनेक नेत्यांना मंत्रिपद वरिष्ठांना नाकारल्यामुळे त्यांची देखील नाराजी हे देखील विधान भवनाच्या आतमध्ये आणि बाहेर देखील हे दृश्य आपल्याला आज पहिल्याच दिवशी जे आहे ते एकूणच पाहायला मिळणार आहे। आणि सोबतच काँग्रेसचा गट नेतापद अद्यापही निवड झाले नाही, त्यामुळे त्यावरती देखील आज विचार होऊ शकतो। आज काँग्रेसचा गट नेता कदाचित निवडला जाऊ शकतो, असं एकूणच कामकाज जो आहे तो आजचा पहिला दिवसाचा असणार आहे। निश्चितच, आणि याच्यामध्ये काँग्रेस तुम्ही सांगितलं तर गटनेता निवडल्यानंतर मग प्रदेशाध्यक्ष नेमकं कोण होणार त्याविषयीचं सुद्धा आपल्याला उत्तर मिळू शकेल। दरम्यान विरोधकांचं आपण बोलायला गेलो ज्ञानेश्वर, तर त्यांची संख्या खूपच कमी आहे, फक्त 50च्या आसपास विरोधी पक्षातले हे नेते आहेत, आमदार आहेत। मग अशामध्ये आता विरोधकांनी नेमकी काय स्ट्रॅटेजी आखलेली आहे आपलं जे काही विरोध आहे ते दर्शवण्यासाठी आणि वेगवेगळे मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी? खरं पाहायला गेलं तर विरोधकांची तयारी कालपासूनच सुरू झालेली आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कालच त्यांनी ईव्हीएम विरोधामध्ये रॅली काढून जे आहे ते सरकारला घेरण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। एकूणच संख्याबळ जरी कमी असलं तरी विविध मुद्दे आहेत जे सरकारला घेरता येऊ शकतात, जसं की मी म्हटल्याप्रमाणे की राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न घेऊन जे आहे ते विरोधक आज पहिल्याच दिवशी अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्याचा प्रयत्न जे आहे ते एकूणच
करणार आहे आणि त्याच पद्धतीने सरकारने देखील विरोधकांना उत्तर देण्याची तयारी जी आहे ती एकूणच या ठिकाणी दर्शवली आहे। त्यामुळे नक्कीच आजचा पहिला दिवस नागपूरमध्ये बोचरी थंडी जरी असली तरी या सगळ्या राजकीय चर्चाने जे आहे ते एकूणच तापलेलं दिवसभर दिसणार आहे। निश्चितच एकूणच असं म्हणता येईल की जरी या ठिकाणी थंडी असली, हिवाळी अधिवेशन असलं तरी देखील आरोप प्रत्यारोप असतील किंवा वेगवेगळे मोर्चे आहेत आणि त्याच्यामुळे एकूणच वातावरण या ठिकाणी तापण्याची शक्यता आहे। त्यामुळे या विषयाची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हिवाळी अधिवेशनामध्ये 20 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। महाराष्ट्रामध्ये आजपासून गतिशील कारभार सुरू झालाय असं ते म्हणाले। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांना विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते। काल मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्याच्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। अधिवेशनामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे मांडले जाणार, कशा पद्धतीने हे अधिवेशन चालेल याचं स्वरूप त्यांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।